बॉबी कोळी खरं तर त्यांचंही आभार व्यक्त करायला हवेत. खरं तर चौथ्या लीगमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं मोलाचं योगदान आहे. पनवेल प्रीमियर लीगला अगदी खंबीर साथ आहे त्यांच्यामुळं. खरं तर त्यांच्यामुळेच तर ही पनवेल प्रीमियर लीग इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणि आमचे खजिनदार महेंद्रजी पाटील सर अथक परिश्रम आहे. व्यावसायिकदृष्ट्या शिक्षक म्हणून काम करतात आणि ही जबाबदारी असताना सुद्धा अगदी पनवेल प्रीमियर लीग मध्ये अति उत्साहाने अगदी जोमाने ते कार्य करतात. आणि सध्या तर खजिनदार या पदावरती ते विराजमान आहेत. एवढी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर, चांगलं कार्य आहे. आणि आमचे सचिव संतोषजी गरज सर त्यांचाही अथक परिश्रम आहे. सामन्याला इथे सुरुवात होईल. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. शिवान्ना इलन आदई बनाम हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी प्रसन्न पाटील आणि त्यांच्या समोर अगदी कॅप्टन प्रशांत पाटील. पहिला बॉल प्रयास कोळी होते स्ट्रायकर एंडला. आजचा बर्थडे बॉय, बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. आज तो जल्लोष साजरा होईल का? अगदी वाढदिवसाची अगदी चांगली सदिच्छा भेट विजय संपन्न करून आपल्या टीमला देईल का ते पाहावं लागेल. प्रयत्न तर जरूर आहे प्रयास कोळीचा. प्रयासला प्रयत्न करावा लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. प्रसन्न पाटील मॅनफॉर्म दुनरे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळला गेलाय. लाऊडली अपील आहे. अपिलेमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी दिसतोय. या बॉलवरती जवळजवळ 8 ते 9 खेळाडूंनी अपील केली आहे. ग्रामीण क्रिकेटचं हे तर वैशिष्ट्य आहे. अगदी बाउंड्री लाईन वरती असणारा खेळाडू सुद्धा अपील करतोय. त्याला माहित आहे मिली तो मिली, नाही तो गई तो गई. विकेट मिळणं गरजेचं आहे आणि त्या ईर्ष्याने अपील जोरदार असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहा तुम्ही, गोलंदाज, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप आणि विकेट किपर याच्या व्यतिरिक्त कोणी अपील करत नाही. परंतु ग्रामीणमध्ये तसं नाही होत. सर्वांचा जोश, कारण का ती लढाई आपल्या गावाच्या अस्मितेसाठी असते, त्यामुळेच तरी अपील असते. आणि खरं तर इथं लीग स्टेज आहे. पनवेल प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आणि आपल्या संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, तो विश्वास सार्थ करण्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. वेगाचा सुलतान, स्विंग का सुलतान असं म्हटलं जातं प्रसन्न पाटीलला. आणि अगदी आपल्या संघाची दारमदार त्याच्या खांद्यावरती ॲज अ कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रसन्न पाटील. शिवान्ना इलन आदई टीमकडनं ॲज अ कॅप्टन. हा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न होता प्रयासचा, परंतु इथे हाही बॉल डॉट होतोय. आज थोडासा नर्वस पाहायला मिळतोय प्रयास, कारण का वाढदिवस आहे, थोडासा प्रेशर आहे, अतिउत्साहित थोडासा झाला आहे की काय, याकडे थोडंसं त्याला फोकस करावा लागेल. ही क्रिकेटचा सामना आहे, इथे तुमच्या बाकीच्या गोष्टी मायने ठेवत नाहीये, त्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न करावा लागेल. हा बॉल इथे लाईन चेकआउट केली जाईल. इट्स अ वाईड बॉल. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता आणि इथे पंचांनी, बोलाडे सरांनी दाखवले की हा वाईड बॉल आहे. यस बॉबी. अतिरिक्त धावेने इथं खातं उघडलं गेलंय हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमचं. त्याला लीड करतात प्रशांत पाटील ॲज अ कॅप्टन. कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी पहिल्या हंगामापासून ॲज अ कॅप्टन म्हणून ते कार्य करतात. हे 4थं हंगाम आहे. भरपूर विश्वास आहे संघ मालकाचा या संघ नायकावरती आणि त्या विश्वासासार्थ त्यानं आपला खेळही दाखवला गेलाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज प्रसन्न तयार आहे चेंडू हाताळण्यासाठी. 3 बॉल आतापर्यंत डॉट खेळलेत प्रयासला या गोलंदाजानं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक बॉल वाईड पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरची लाईन वापरली गेली. अगदी थोडासा वेग टाकण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती, कारण का प्रसन्न पाटीलची आपण ओळख पाहिली तर अगदी स्विंग करण्याची ज्याची जी कला आहे ना, ती कला फार चांगली आहे. परंतु इथे वेगावरती स्वार होऊन हा चेंडू अदलला गेला, परंतु इथे लाईन खराब आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन, 2 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल अगदी जमिनी लगत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय.
प्रयत्न भरपूर करतोय परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये प्रयास कोहलीला. थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळावा लागेल. सरळ बॅटने धावा येणं, सिंगल डबल. एकदा काय बॅटवरती बॉल आला ना तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातो. त्यासाठी तुम्हाला डिफेन्स करणं गरजेचं आहे आणि एक्झॅक्टली प्रयास कोहली ते करत नाहीये. प्रयत्न करायला हवे प्रयासनं. समोर प्रसन्न आहे. पी वर्सेस पी. सरळ बॉलला उडवलंय. मिड ऑफला खेळाडू तैनात. एकदा पूर्ण झाली आहे. आता बॉल बरोबर बॅटवरती आलाय. एकदा या बॉलवरती पूर्ण होते आणि आपलं स्वतःचं खातं उघडलं प्रयास कोहलीनं 5व्या बॉलवरती. 5 बॉल पर्यंत प्रयासला इथे वाट पाहावी लागली ही धाव बनवण्याकरिता. संघर्ष करतोय सध्याच्या घडीला आणि संघर्षातून पेटून उठावं लागेल. आता खरं तर हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमला कॅप्टन कुल आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत पाटील, प्रसन्न टू प्रशांत. हे बॅटल फक्त चांगलं लढलं जाईल त्यात शंका नाहीये परंतु एकच बॉल आय थिंक इथे आता मात्र सामोरं जाणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे प्रसन्नाचा कारण का 5 षटक 5 गोलंदाज ह्या लीगचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रसन्न परत एकदा मिळणार नाहीये समोरासमोर. हा बॉल कशा पद्धतीनं सामोरं जाईल प्रशांत त्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पाठीराख्यांची प्रचंड गर्दी. अगदी पुश करो खुश रहो. अगदी बॅटचा एन मुवमेंटला चेहरा अगदी ओपन केला गेलाय आणि सेकंड स्लिपला तिथे चेंडूला धाडला गेलाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. षटक क्रमांक पहिले समाप्त आहे. 4 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल षटक. खरं तर ही ओळख राहिली गेली आहे प्रसन्न पाटीलची आणि याच गोलंदाजीच्या बोल्यावरती अगदी कैक मैदानं या गोलंदाजानं गाजवली गेलेत. एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिलं जातं. तो प्रसन्न पाटील. पहिलं षटक अगदी योग्यरित्या त्यानं हाताळलं गेलं. जरूर थोडासा प्रेशर टाकला गेला प्रयास कोहलीवरती. अगदी 5 चेंडूमध्ये 1 धाव बनवले. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. शिवन्या 11 आदई. व्यासपीठावरती अष्टविनायक ग्रुप यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मेंबर आहेत उमेश वास्कर, दीपकजी गोपाले, निलेश कोहली, नवनाथ कोहली. 4 आणि 5 हे मेंबर आहेत अष्टविनायकचे. अष्टविनायक ग्रुप खूप चांगले आणि मार्गदर्शक आहेत. मला वाटतं पनवेल प्रीमियर लीगला चांगला सपोर्ट असतो. नेहमीच पुढे करत राहा, असंच प्रेम ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती कला केंद्र त्यांचे नेहमीच असतात आणि मोठं नाव आहे अष्टविनायक मंडळचं. धन्यवाद. 26 वर्ष पूर्ण झालेत मंडळाला. मनपूर्वक शुभेच्छा. आणि याच्यात एकमेव मंडळ असेल कारकरमधला जो भरपूर जुनं आणि दर्जेदार 26 वर्ष त्यांनी कंप्लीट केली आहेत. आणि हो, जर तुम्हाला मूर्त्या हव्या असतील गणेश उत्सवाला तर तुम्ही अष्टविनायक मंडळाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. अँड नाऊ बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीण सर. नवीन गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज आला आहे तो म्हणजे रोहित कारंदे. मॅनफॉर्म कराडे खुर्द. नवीन गोलंदाज आहे. द्वितीय षटकाला सुरुवात. डाऊन द ग्राउंड. अगदी लॉंग ऑनला तिथे मात्र चेंडूला पाठवले गेले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. रिक्स होती. प्रयास अगदी डेंजर एंडकडे धावत होता परंतु प्रशांतचा पहिल्याच अटेम्प्टला कॉल होता की सेकंड हवी या बॉलला. ज्या पद्धतीनं पहिलं षटक राहिलं गेलं. इकॉनॉमिकल थोडासा प्रेशर आहे अगदी हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमवरती आणि त्या प्रेशरला आता दूर करण्यासाठी प्रयत्न करतो प्रशांत पाटील. टीम लीडर आहे. जबाबदारी भरपूर मोठी आहे या हंगामामध्ये सुद्धा आपल्या टीमला अगदी शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी. लाभ केल्या बॉलला अगदी 20 सेफ मध्ये. सरळ बॅट अगदी बॅकअप द बॉलर. सेफ झोन मध्ये बॉलला पाठवलं गेलं. एका टप्प्यानं सीमा पलीकडे चौकार. चौकाराच्या मदतीनं धाव संख्येचा आकार बदलला जाईल. एकूण धावा धाव पलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना डबल डिजिट किती जलद गतीनं बनला जातो याकडे बॅटिंग ऑर्डरचं लक्ष असतो. जेवढ्या लवकर डबल डिजिट मिळला जातो तेव्हा धावा वेगानं बनतात. खरं तर यासाठी हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमला थोडासा वेळ लागलाय खरा. 8 बॉल तिथे वाट पाहिली गेली. त्याचं कारण पहिलं षटक प्रसन्नाचे निर्णायक राहिले 4 धाब्यांचं आणि तो प्रेशर आता इथे जाणवला जाईल. प्रेशरमध्ये कधी कधी बॅटिंग करत असताना विकेटचंही पतन होताना पाहायला मिळतोय परंतु प्रशांत इथे शांत राहील का
आगाज केलाय त्यानं. काय बॉल टाकलाय, अगदी परफ्यूम डिलिव्हरी इथे साकारण्याचा प्रयत्न होता गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. अगदी वाट पाहिली गेली प्रशांत की आपण कट खेळूया, स्क्वेअर कटला तिकडे एखादा स्ट्रोक चांगल्या गलीमध्ये पाठवूया, परंतु बॉलचा वेग अति प्रमाणात होता आणि डॉट बॉल आलाय. चांगला बॉल होता रोहितचा. तर ड्रीम मोटर यांच्याकडून या रायझिंग प्लेअरसाठी स्मार्ट वॉच देण्यात आलाय, त्यांचं स्वागत. नवूजी मिस टायमिंग आहे, खेळाडू आहे. फर्स्ट विकेट डाऊन. महत्वाची विकेट होती या मॅचची, व्हॅल्युएबल विकेट. प्रशांत पाटील बॅक टू द डग आउट. चांगला झेल टिपला गेलाय. अगदी खेळाडू होते तिकडे राहुल बैकर. कमालीचा झेल होता. खरं तर बॉलचंही कौतुक करावं लागेल. लेग स्टिक वरती आदळणारा बॉल, अगदी खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टरच्या साह्याने उडवण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग लागला गेलाय आणि वाईडिश मिड विकेटला तिथे चांगला झेल टिपला गेलाय राहुल वैकरच्या माध्यमातून. पहिला आदरा मिळालाय. कॅप्टनला मात्र इथे परतावं लागतंय, ज्यानं एक चौकार दाखवला गेला आपल्या बॅटमधनं. टोटल 7 धावांचं योगदान या फलंदाजानं दिलं. निराश पावलाने खरं तर पॅव्हेलियनकडे परतताना प्रशांत पाटील पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स लेवल आता मी तर म्हणेल हिमांश शिवांडे इलेव्हन आदही संघाचा आता वाढत चाललाय. निर्णायक षटक हातलं ते प्रसन्न पाटीलनं आणि आता हाही गोलंदाजाला इथे मात्र त्या प्रेशरचा फायदा इथे या गोलंदाजाला मिळालाय, ज्यानं विकेट मिळवली गेले. चांगली विकेट होती, व्हॅल्युएबल विकेट होती. ॲज अ कॅप्टन जो सर सेनापती होते त्याचे अगदी इथे विकेट मिळवले. अगदी 12th मॅन शिवांना इलेव्हन आदहीच्या संघाचे म्हणजे आमचे महेंद्र सरांचे मोठे बंधू. चेक. याच दरम्यान हिमांशू कोलवाडी संघ बॅटिंग करतो आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रवींद्र भोईर साहेबांचे इथे आगमन झालेत. 40+ मध्ये नेहमी त्यांचा धडाकेबाज खेळ आम्ही पाहिलाय. त्यांच्या समेत उत्तर 40+ चे अध्यक्ष प्रीतमदादा पाटील पडगे यांचंही शुभागमन झालंय. ते दोघांचं मी मनपूर्वक सहकार्य करतो आणि पनवेल प्रीमियर लीग साठी खास ते मार्गदर्शक असतात रवींद्रजी भोईर आणि संघ मालक प्रीतम पाटील मॅनेजर आहेत टीमचे. तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज रोहित. पहिला बॉल अगदी डीपेक्षा कव्हरला डीप मध्ये खेळाडू आहे. एका टप्प्याने बॉलला अडवलं गेले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. रिक्स घेतली गेली कारण का धावा धावपलिकावरती बनल्या नाहीयेत, त्यामुळे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कारण का या सामन्यात विजय प्रस्थापित करायचा असेल तर स्कोर कार्डवरती प्रथमतः धावा येणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये तुम्ही तारुण्यामध्ये काय कमाई केली, जर तुमच्यामध्ये कमाई नसेल तर म्हातारपणी तुम्हाला ती उपयोगी येत नाही. त्यासाठी तारुण्यपणात तुम्हाला कमाई करणं गरजेचं आहे. बॉलला लाभ केलाय, गॅप शोधलं गेलाय. तिकडे खेळाडू आहे परंतु पाहतच राहील. चेंडू चाललाय अगदी सीमा पलीकडं. चौकार पाहायला मिळतोय रोहित पाटीलच्या बॅटनं. रोहित टू रोहित आहे बॅटल इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक होता. अगदी डाऊन द ग्राउंड राहिला गेला बॉल. अगदी डीप लॉंगरला खेळाडू होते परंतु दौड लावली गेली. अखेरकार बॉलनं रेस जिंकली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धावपल्ल्यावरती, 1 गडी बाद आहे. 8च्या सरासरीने आता मात्र धाव संख्येचा आकार बदलत चाललाय. कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या आणि इथे या ओव्हरमध्ये 2 चौकाराच्या मदतीनं एकूण 12 धावा इथे वसूल केल्यात. याच रणनीतीनं खरं तर धावा बनवाव्या लागतील. अगदी धावगतीचा जो आलेख आहे त्याला आता उंचवावा लागेल. कारण का प्रयास कोळी पहिल्या षटकामध्ये 5 बॉल खेळला, त्याच्यानंतर द्वितीय षटकामध्ये स्ट्राईक त्याच्याकडे आलीच नाहीये आणि आता 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याच्याकडे स्ट्राईक येईल. आता जो नॉन स्ट्रायकर येणला राहून त्यानं जो समोरच्या बाजूला जे निरीक्षण केलं ना त्याच्यावरती त्याला आता अभ्यास करावा लागेल आणि त्या अभ्यासातनं आता एखादी चांगली परीक्षा इथे मात्र द्यावी लागेल त्याला. चला, शिवांना इलेव्हन आदही संघ जास्त वेळ खर्च करायचा नाही. प्रसन्न प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग घेणं हे गरजेचं नाहीये, त्यामुळे वेळेच्या अभावी आपण सामना लवकरात लवकर कसा संपेल एक इनिंग त्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं. कारण का हा सामना संपल्यानंतर अगदी ग्रामीण धमाक्याच्या 3 मॅचेस अजूनही बॅलन्स आहेत. त्यामुळे असं नाही की हा या आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. अजून 3 सामने खेळवायचे आहेत ग्रामीण धमाक्याचे. त्यामुळं त्या अनुषंगाने आपण वेळ कमी खर्च करायचा. नवीन गोलंदाज आता शिवान्य इलेव्हन आदही संघाकडनं संकेत रानडे. मॅनफॉर्म 52 आहे.
वावंजे गावचा सितारा. गतवर्षी आपण पाहिलं तर अंश इलेव्हन खिरणे टीमकडनं हा खेळताना पाहायला मिळाला, परंतु हे लीग स्टेज आहे आणि या लीगच्या मॅचेसमध्ये अगदी खेळाडूंचा लिलाव जेव्हा होतो त्या लिलाव प्रक्रियेमध्ये अगदी प्रत्येक संघ मालक एखाद्या खेळाडूवरती बोली लावत असतो आणि शिवान्य इलन आदई संघानं या खेळाडूला इथे मात्र निवडलं गेलंय, संकेत रानडे. अगदी स्पिन अटॅक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अगदी बॉलला दोन्ही दिशेने वळवण्याची कला संकेत रानडेकडे आहे. त्यामुळे समोर आता प्रयास कोळीलाही थोडासा प्रश्न निर्माण झाला असेल की इथं एक्झॅक्टली या गोलंदाजावरती कशा पद्धतीने खेळावं, कारण का प्रसन्न समोर असताना तिथे जो स्विंगचा मारा होता तिथे स्विंग सोबत खेळता आलं नाहीये. थोडासा दबाव जरूर असेल प्रयासवरती, परंतु त्या दबावाला झुगारून इथे चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण का त्याच्या जोडीला रोहित पाटील जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय, वन डाऊनचा फलंदाज आहे. संकेत तयार आहे. पहिला बॉल लॉप केलाय, बॉलला उडवलाय, आउट ऑफ द बॉक्स चाललाय बॉल. इट्स अ मॅक्सिमम स्वॅग से करेंगे हम तुम्हारा संकेत स्वागत हे म्हणत असताना प्रयासनं ठोकलाय षटकार. आज प्रयास कोहलीचा वाढदिवस आहे आणि ती वाढदिवसाची गोड भेट आपल्या टीमला देईल का त्यासाठी प्रयत्न करतोय. षटकार ठोकलाय, आपल्या पाल्यामध्ये बॉल आला, अगदी त्याला आसमानी टोला दाखवला या बॉलवरती. 22 धावा धावपटलावरती. रणनीतीमध्ये बदलाव करावा लागेल संकेतला आणि इथे मात्र आय थिंक कॅचकडे जास्त फोकस असायला हवं होतं, परंतु हा झेल तेवढा सोपा नसतो. शॉर्टलेगला असणाऱ्या खेळाडूला समोरच्या पुढ्यातला झेल टिपणं तेवढं सोपं काम नसतं, परंतु बॉल अडवलं त्याबद्दल जरूर चांगलं इथे मी तर म्हणेल हे फिल्डिंग म्हणू शकता. अगदी अरबाज होते तिथे, म्हणजे पुढच्या ओव्हरमध्ये आय थिंक अरबाज जरूर पाहायला मिळेल गोलंदाजीच्या दरम्यान, ज्याने RCC पेटकडनं खेळत असताना विकेट हॅट्रिक संपन्न मिळवली. अगदी एकाच ओव्हरमध्ये तब्बल 8,000 रुपयाचे कॅश प्राइज मिळवलं होते आजच्या रात्रीमध्ये त्यानं. नेक्स्ट बॉल थोडासा बाउन्स केलाय, ही तर वैशिष्ट्य आहे संकेत रानडेचं. अगदी कधी कधी मधीत बॉलला अगदी ज्याप्रमाणे उचली देतोय असं वाटत नाही का स्पिनचा बादशाह आहे. अगदी कमी गतीनं बॉलला अगदी भरपूर उचली प्रदान करतो मधल्या काळामध्ये आणि ते वैशिष्ट्य राहिलं संकेत रानडेचं. लेदर क्रिकेटही चांगल्या पद्धतीने खेळतो संकेत, त्यामुळे ती कला त्याला बरोबर अवगत आहे. वाईडिश मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे एकच धाव पाहायला मिळतोय. RK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेत लकी ड्रॉला एक ब्रँडेड बॅट आहे. RK स्पोर्ट्स बॅट. सन्माननीय मालक रुपेशजी घरत इथे आलेत, मडवी इथे आलेत. रुपेशजी मडवी साहेब आपला मनपूर्वक आभार. आणि एका प्रेक्षकाला एखाद्या खेळाडूला ती लकी ड्रॉ मध्ये बॅट देखील मिळताना पाहिजे. RK स्पोर्ट्स थँक्यू सो मच या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. प्रेक्षकांची प्रवीण सर मेजवानी आहे. जर तुम्ही नशीब आजमावलं 50 रुपयामध्ये तर तुम्हाला 2 व्हीलर बाईक ही मिळेल, नाहीतर बॅट तर डेफिनेटली मिळेलच मिळेल, परंतु त्यासाठी तुमचं नशीब जोरदार असणं गरजेचं आहे. मॅचकडे आपण केंद्र लक्षित करूया. तिथे 23 धावा धावपालिकावरती. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये खेळाडू आहे, एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेकी अगदी अचूक आहे. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट भरपूर चांगल्या पद्धतीनं आणि धावा धावपालिकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 24 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. संकेत रानडे सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्यानंतर काय चांगलं कमबॅक आहे या गोलंदाजाचं. टोटल 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचा बॉल लॉप केलाय. ज्या पद्धतीने सुरुवात होती या ओव्हरची अगदी शेवटी त्याच पद्धतीने प्रयास केलाय. षटकार दाखवलाय, आसमानी ठेवला या बॉलवरती. धावा धावपलिकावरती 30. तर या दरम्यान रील्स कॉम्पिटिशनचे विनर त्यांचा सन्मान आपण करूया. 7 कॉम्पिटिटर होते, त्यापैकी महादेव खार रोह्याचे तन्मयजी माली यांचा इथे सन्मान केला जाईल. तन्मय माली यांचा आपण सन्मान करूया. मी रोशनजी डाक्की साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते तन्मय माली हे लकी ड्रॉमध्ये विजेते ठरले रील्स कॉम्पिटिशन स्पर्धेत आणि रोहावरून आलेत. ते बघा महादेव खार हे त्यांचं गाव आहे. सातत्याने ते टेनिस बॉल क्रिकेटला पुढे घेऊन जात असतात
आणि भरपूर व्ह्युअर्स, आणि आपण जर इंस्टाग्राममध्ये विचार केला तर तब्बल हॅलो 21K म्हणजे 21,000 त्यांचे फॉलोअर आहेत. शिवण्णा 11 आदई संघ प्रसन्न पाटील, प्रत्येक ओव्हरच्या नंतर टीम मीटिंग घेऊ नका, विनंती आहे तुम्हाला आयोजकाच्या वतीनं. महादेवकारचा हा तन्मय माली याचा सन्मान जीवनचे डाकी सरपंच विज्ञान शुभ असते. खारकोपरचे प्रीतम सेकंड रँकवरती राहिलेत रील्स कॉम्पिटिशनमध्ये. प्रीतमचा इथे सन्मान केला जाईल. शक्तीचे मात्रे विंदणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. हो, वेळ थोडा कमी घ्या कारण आज ग्रामीणचे सामने देखील बाकी आहेत आणि यानंतर सामना होणार बामणडोंगरी विरुद्ध दारावे. दोन टीमचे कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रीतम यांचा आपण सन्मान करतोय. त्यालाही ब्रँडेड वॉच मिळाला आहे. पहिल्या रँकवरती तन्मय माली यांना पॉवर बँक एका ब्रँडेड कंपनीचा दिला गेला आहे आणि ब्रँडेड कंपनीचा वॉच सध्या प्रीतमकडे गेला आहे. आणि आमदार साहेबांनी लकी ड्रॉ काढले, ही मोठी गोष्ट असेल रील्स कॉम्पिटिटरसाठी. रिद्धेश जोशी यांचा सन्मान इथे केला जाईल रील्स कॉम्पिटिशनमध्ये. रिद्धेश जोशी पेठ, मी शक्ती मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रिद्धेश जोशी यांना सन्मानित करावं. त्यानंतर सार्थक संतोषजी गरत पेठ यांचा सन्मान केला जाईल. पनवेल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व मला आठवतं जिथे रिद्धेश जोशीने रील्स एडिट केली होती. संदीपजी भास्कर काय जबरदस्त. आणि आत्ताच मी कसलकर नाईट काल कॉमेंट्री करतो तिथेही रिद्धेश जोशीनेच ती रील्स एडिट केली आहे. काय कमालीचा कलाकार आहे रिद्धेश जोशी. पेठ गावचा हा भूषण, अभिनंदन रिद्धेश जोशी. सार्थक गरत पेठ, तुम्ही आला असाल तर या. सार्थकजी संतोष गरत. येस, थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉम्बॉक्स अँड इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. याच दरम्यान वाहाल गावचे आमचे सन्माननीय जतीनजी ठाकूर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज सध्याच्या घडीला तुम्हाला गोलंदाजी ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे गणेश पारवे, मॅनफॉर्म केवाळे, फिरकीचा अजून एक जादूगर तुम्हाला पाहायला मिळतोय. शिवण्णा 11 आदई टीम कडनं हे 4थं षटक आहे. गणेश पारवेला इथे प्राचार्य केले गेले. क्या बात है. बॉल तर भरपूर चांगला होता परंतु बॅकअप खराब राहिलं गेलं. अगदी खेळाडू एका दुसऱ्यावरती इथे बोट ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू गेला सीमा पलीकडे चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येचा आकार बदलला जाईल. 35 धावा. यष्टीरक्षकाला फलंदाजाला प्रथमता चकवा दिला, त्यानंतर यष्टीरक्षक, त्यानंतर फर्स्ट स्लिप आणि लॉंग लेगला. अगदी तिथेही चकवा देत बॉल सीमा पलीकडे गेलाय, नॉन स्टॉप गेला, लॉंग लेगला चौकार आलाय. गणेश पारवे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गावरती तुम्हाला पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगर, केवाले टीम कडनं बिलॉंग करणारा खेळाडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तुम्हाला रोहित पाटील पाहायला मिळतात. इथे स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेरला वलन दिलं आणि तिथे एक्झॅक्टली रोहितला चकवा देणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. रोहितचं आपण विश्लेषण पाहिलं तर 6 बॉल 7 धावा आणि प्रयास कोळी 10 बॉल 14 धावा, एकूण धावा धावपलिकावरती 35. प्रशांत थोडंसं टेन्शन मध्ये असेल की आपली विकेट जी पडली ना तिथनं मात्र डावाला सावरणं थोडंसं अडचण होते. खोला टाकला अजून एक बॉल परंतु इथे यस पंचांचा सिग्नल मिळेल. लेग बाईज. अगदी धाव चोरली गेली मी तर म्हणेल. धाव निश्चित स्वरूपात नव्हतीच परंतु इथे धाव चोरली गेली. सिंगल डबल कडे फोकस केलं जाते कारण का धावा इथे थांबवण्याचा प्रयत्न भरपूर जोरदार आहे शिवण्णा 11 आदई टीम कडनं. आणि सुपर 16ची मॅच लवजी आपण पाहतोय. तर या दरम्यान अक्काजी अरुण पाटील रोडपाळी आणि त्यांचा मित्र परिवार सर्वांना विनंती की आपण VIP डाईज वरती येऊन हा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सध्या रवींद्र भोईर साहेब ओनर आहेत, प्रीतमजी म्हात्रे पाटील हे सामन्याचा आनंद घेत आहेत. तर मी किरण शेळके जे आदईचे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतो की आपणही मंचावर या. हे जे संघ मालक आहेत, टीम मॅनेजर, टीम कोच, टीम मेंटोर यांची महत्त्वाची भूमिका आहे. आणि प्रशांतजी नवाले त्यांना विनंती करतो की आपण देखील मंचावर येऊन सध्या या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. हो, संघ मालकामुळेच आज 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. डोलगरचे अंकुशजी कोहली, रोहितजी कोहली, निखिल कोहली, लवजी जगडे जे पनवेलचे आहेत आणि राजू यादव पनवेल, त्यानंतर मुकेश भोपी निलजे, विष्णूजी भाई निलजे आणि प्रभा दादा वास्कर
सर्वांना विनंती आहे की आपण VIP डाईस वरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. फायनल कॉल पुन्हा एकदा बामणनगरी आणि धारावी संघाचा संघ आहे की आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. इट्स ओव्हर टू यू कम बॉक्स. थँक्यू सो मच. प्रयास कोहली स्ट्रायकर एंडला आलाय आणि तदनंतर इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. दोन्ही कॅप्टन्स तो पुढचा सामना धारावी बनाम बामण डोंगरी दोन्ही कॅप्टनचा आपण वेलकम करूया. टॉस बॉक्समध्ये त्यांना इन्व्हाइट करूया. येस, लाईट्स ऑफ केली आहे. सामन्याला सुरुवात आहे. गणेश पारवेचा षटकातील 5वा बॉल. समोर प्रयास कोहली बड्डे बॉय. काय स्ट्रोक खेळला गेला परंतु मिस्टामिंग आहे. संकेत रानडे इथे अंदाज चुकला गेलाय. झेल भूमीला दान झाला. डायरेक्ट हिट झालं असतं तरी काम बनत होतं परंतु इथे फैकाम फैक आहे आणि भागम भाग. 3 धावा या बॉलवरती मिळतील. अगदी कॅच मिळाली असती तर एकही धाव नाही आणि गडी बाद झाला असता परंतु कोलवाडी टीमला एक्झॅक्टली हवंय कारण का 4थं षटक मार्गस्थ धावा बनत नाहीये. 39 धावा आतापर्यंत बनल्यात पण अरबाज अजून आला नाहीये. एक्झॅक्टली प्लॅनिंग कशा स्वरूपात असेल हेही पाहावं लागेल की शेवटच्या ओव्हरमध्ये येणार की काय कारण का अजून ग्रामीण धमाक्यामध्ये RCC पेट क्वालिफाय झालाय. पहिला सामना जिंकलाय त्यामुळे पुढचा सामना जरूर त्यांचा पाहायला मिळेल. तिथे दमदार कार्य केलं त्यानं आणि तिथं ओपनिंगमध्ये सांगितलं होतं अरबाजने की यार या यंदाच्या हंगामामध्ये मी माझ्या टीमसाठी भरपूर चांगला प्रयत्न करेल आणि ट्रॉफीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल त्याचा. अंकुशजी कोहली डोलकर, रोहितजी कोहली, निकेशजी कोहली आणि त्यानंतर लवजी जगडे आणि राजू यादव या मान्यवरांना विनंती की आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 4 समाप्त आहे. धावा धाव फलकावरती 39 एक गडी बाद. यस प्रवीण सर आपण टॉस घेऊया. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रयास कोहली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉल 17 धावा 39 धावा 39 धावा धाव फलकावरती आहेत. हिमांशू कोलवाडे या संघ लवजी खेळतो आणि हिमांशू स्वतः आलेत. हिमांशू रवींद्र भोईर हे नाव आहे आणि मी संघ मालक आहेत हिमांशूजी भोईर. मी विनंती करतो की आपण या आपला संघ फलंदाजी करतो आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. संघ मालकाचा आम्ही थोड्याच वेळामध्ये इथे सन्मान करू. मॅनेजर, टीम कोच तुमचं देखील स्वागत करू. धन्यवाद. क्या बात आहे. अगदी संघ सध्याच्या घडीला थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे. हिमांशू थोडासा कदाचित नाराज असेल आय थिंक कारण का संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. 39 धावा धावपटलावरती शेवटचं षटक आहे. हाणामारी करावी लागेल. जर या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने 15 ते 20 धावा जरी बनल्या गेल्या तर फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळेल कारण का गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ शिवान्य इलेव्हन आदही संघ अगदी या मॅच मध्ये हवी होताना पाहायला मिळतोय. या पहिल्या पूर्वार्धामध्ये तरी आतापर्यंत चांगली गोलंदाजी चारही गोलंदाजांनी हाताळली गेली आणि आता गोलंदाजी वरती गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे अरबाज. वेगाचा बेताद बादशाह ज्याने आज ग्रामीण धमाक्यामध्ये विकेट हॅट्रिक संपन्न केली आहे तो RCC पेट संघाचा. अरबाज शेख गोलंदाजीच्या बोल्यावरती अगदी 5व्या षटकामध्ये हा तुरुपका एक्का अगदी मागं ठेवलाय. मी तर म्हणेल शिवान्य इलेव्हन आदही संघानं अगदी चारही गोलंदाजाने वाखणण्याजोगी कामगिरी केली आणि त्यातल्या त्यात आता अरबाज शेख आलाय म्हणजे इथे जास्त धावा बनणार नाही. जवळजवळ चित्र स्पष्ट आहे परंतु काय घडणार या ओव्हरमध्ये हे जरूर पाहणं योग्य असेल कारण का समोर प्रयास कोहली आहे ज्याने 17 धावा बनवल्यात. शेवटचं षटक आहे. संदीप दादा अगदी इथे हाणामारी होणं निश्चित आहे परंतु त्यासाठी समोर अरबाज आहे. हा वेगवारचा सुलतान त्याच्यावरती प्रहार स्वैग से करेंगे हम अरबाज तुम्हारा स्वागत इस पनवेल प्रीमियर लीग में आणि असं म्हणत असताना प्रयास कोहलीने दागलाय षटकार. या दरम्यान दीपेशजी पाटील जय मल्हार कलेक्शनचे मालक आहेत किरवली गावातील. त्यांचं आगमन झाले. 12 टी-शर्ट या स्पर्धेला त्यांनी स्पॉन्सर केल्यात. त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. धन्यवाद. थोड्याच वेळामध्ये त्यांचा आपण सन्मान करूया परंतु मॅच खूप सुंदर आहे लवजी पटके. येस खरं तर प्रवीण सर क्रिकेटमध्ये असं नाही की तुम्ही मागच्या मॅच मध्ये काय केलंय काल काय केलंय मागच्या वर्षी काय केलंय प्रेझेंट मध्ये तुम्ही काय कराल याकडे तुम्हाला लक्ष फोकस करावं लागते. फुलटॉस बॉल आहे.
डाऊन द ग्राउंड राहिला. एका टप्प्यानं अगदी बाउंड्री लाईन वरती बॉलला अडवलं गेलंय आणि एकच धाव आली. शिवन पथक प्रवीण सर मैदानाच्या आतमध्ये अगदी 11 खेळाडूंच्या सोबत हाही एक जॉईन होतोय, त्यामुळे थोडस प्रेशर आहे फलंदाजावरती. 46 धावा धावपटलावरती. प्रयास कोहलीचा हा तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला शेवटच्या ओव्हरमध्ये. पुढच्या बॉलवरती अगदी एकच धाव आली आहे. नेक्स्ट बॉल रोहित स्ट्रायकर एंडला. दांडी गुल आहे, मधली यष्टी वाकवली गेले आणि हे सेलिब्रेशन सांगून जातं अरबाज शेखचा. त्या षटकाराचं हे प्रतिउत्तर आहे. कमालीची वापसी आहे या षटकामध्ये. ज्या 4 गोलंदाजांना चांगली षटकं हाताळली गेलीत, अरबाज ही तशाच पद्धतीने गोलंदाजी करेल यात तिळमात्र शंका नव्हती. परंतु त्याचं स्वागत ज्या पद्धतीने षटकाराने केलं त्याला अगदी इथे उत्तेजित केलं आणि त्याचं हे उत्तर आता त्रिफळाचित करून दिलं त्यानं. रोहितला परतीचा प्रवास गाठलाय. दुसरा आदरा मिळतो 46 धावेवरती. अजून 3 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये अजून रंग भरला जाईल यात शंका नाहीये. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा सामना आहे महेंद्र सर, त्यामुळे दोन्हीकडे आग बरोबरीची लागली आहे. आणि 5 तारखेला मेगा फायनलच्या दिवशी पहिला सामना खेळण्यासाठी या 2 संघामधला कुठला संघ असेल त्यासाठी लढाई आहे. ठीक 12 वाजता बॉल पडला जाईल 5 तारखेला. याची दक्षता घ्या आपण. जो पहिला सामना असेल त्यातनं एक संघ इथून डेफिनेटली मिळणार आहे. शिवांना इलन आदई असेल की हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी, प्रसन्न पाटील असेल की प्रशांत पाटील असेल, या 2 संघनायकांमध्ये लागलेली रेस कोण जिंकणार आहे. 46 धावा धावपटलावरती. नवीन फलंदाज रोहित पाटील. कुडावे गावचा सितारा. 3 बॉल शिल्लक आहेत. बॅकअप द बॉलर अगदी डाऊन द ग्राउंड राहिलाय. डीप बंद खेळाडू आले, एकच धाव पूर्ण होईल. तिथे प्रयत्न होणार नाही दुसरीचा, कारण का प्रयास कोहली आता स्ट्रायकर एंडला. 2 बॉल शिल्लक आहेत. त्याच्याकडनं जी अपेक्षा आहे त्यानं जे षटकार लावलेत, आजचा खरं तर त्याचा वाढदिवस आहे आणि बर्थडे बॉय असताना काय कमालीचा परफॉर्मन्स. जरूर पहिले 5 बॉलमध्ये त्याने 1 धाव, तिथनं संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय. त्याने प्रयत्न आता मधल्या काळामध्ये भरपूर चांगला ठेवला गेलाय. शेवटचे 2 बॉल चांगले हिट इथे लागले गेले, तर जे 5 बॉलमध्ये 1 धाव होते ना, तो प्रेशर आता इथे गायब होईल. 47 धावा धावपटलावरती. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आणि समोर वेगाचा बेताज बादशाह अरबाज शेख. बॉलला उडवलाय, बॉल चाललाय, सीमा पलीकडे ठोकलाय. प्रयास कोहलीने हा उत्तुंग असा मान्य श्री भोलेनाथ पाटील साहेब आणि नितेश बालकृष्ण पाटील यांच्या कटआउटला हा मानवंदना ठोकणारा षटकार. कमालीचा स्ट्रोक आहे आणि बॉबी कोहली भरपूर खुश आहे. शेवटचा बॉल आता अजून पेंडिंग आहे. हा षटकार तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ठोकला गेलाय. खेळाडू होता त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार पाहायला मिळाला प्रयास कोहली. आणि या षटकाराच्या मदतीनं 53 धावा सांघिक कोठ्यामध्ये. आता एक चांगला फायटिंग स्कोर खरं तर हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीम इथे उभारताना पाहायला मिळतोय. बस आता एक डगआउट मध्ये एक असेल की बस अजून एक मार. शेवटचा बॉल आहे, त्यासाठी हा प्रयत्न करावा लागेल हिमांशूला, खरं तर प्रयासला. बस अजून एक असायला हवा. अरबाज शेख तयार आहे. बॉलला लाभ केलाय. हेलिकॉप्टर गॅप आहे मोठा. अगदी एका टप्प्यानं लॉंग ऑफच्या पलीकडे चौकार आलाय. 10 का दम अंतिमच्या 2 बॉलवरती पाहायला मिळालाय. धावा धाव पलकावरती लागतात 57 आणि 58 धावांचं लक्ष आहे. थँक्यू. कॅमेरामॅन फोकस करो. हॅलो. अष्टविनायक कला केंद्र, नवनाथ कोळी, उमेश भास्कर, सुनील गोपाले आणि नितेश शेठ कोळी यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी निलेशजी कोळी 5,000 रुपये आम्हाला सुपूर्द केलेत. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू टॉस बॉक्स. अष्टविनायक ग्रुप टॉस करतील. यांच्या शुभ हस्ते बामणडोंगरी विरुद्ध धारावे मॅच होणार. 4 षटकांची लढत.
टॉस करतील अष्टविनायक ग्रुप आणि कॅप्टन इथे समोर आलेत सचिन दादा आणि तेजस म्हात्रे. दीपकजी गोपाले आहेत अष्टविनायक ग्रुपमध्ये. निलेशजी कोहली, नवनाथजी वास्कर, उमेश वास्कर, बाबू कोहली. टॉस इथे आहे. चला दोन्ही संघांसोबत थोडी चर्चाही करूया आपण. हेड अँड टेल कॉलिंग, क्या बात आहे. दोघांचं प्रेम बघा, एकमेकांना संधी देत आहेत. तू करशील का, मी कॉलिंग. सिनियरला चान्स दिलाय, सचिन दादा सिनियर आहेत. हेड कॉल केला टीम धारावे आणि हेड या टेल पाहिलं जाईल. सस्पेन्स आणि टेल आलाय. बामण डोंगरी ऑन द टॉस. तेच मात्र आम्हाला जॉईन करते. टॉस तुम्ही इथं जिंकलाय. थोडा फोटो सेक्शन होईल, त्यानंतर थोडी चर्चा. हो, मोठी मॅच होणार. धन्यवाद अष्टविनायक ग्रुप. टॉस जिंकलाय तेजस म्हात्रे. मोठी मॅच होईल का आणि काय असेल तुमचा निर्णय? आम्ही फिल्डिंग करू. तेजस मात्र एक गोष्ट मला प्रचंड आवडली की क्रिकेटमध्ये असं म्हणतात की सिनियर प्लेयरचा नेहमी रिस्पेक्ट करा. आणि आत्ता ते मी पाहिलं, कारण आता चर्चा झाली की कोण कॉल करणार. तू म्हटलं की दादा सिनियर आहेत तर त्यांना कॉल करून दे. हे प्रत्येक खेळाडूने शिकलं पाहिजे पुढे जायचं असेल तर. आजच्या युवा पिढीला तू काय मेसेज देणार? कारण की आत्ताचे जे युवा प्लेयर आहेत, एक बाईक जिंकली, एखादी सिरीज जिंकली तर कॉलर टाईट असते आणि थोडेसे हवेत असतात. हो, तू आता त्यांना काय मेसेज देणार? मला हा उदाहरण प्रचंड आवडला. नक्कीच उदाहरण असं आहे की सिनियर प्लेअरची नेहमी इज्जत करावी, कारण की तुम्ही सिनियरमुळेच आता इथे आले आहेत. कारण की ज्युनियर पोरं एखादा सिक्स मारला, एखादा मॅन ऑफ द मॅच घेतला, एखाद्या रील्स बनवतात. समोरचा बॉलर कसा असतो, काय असतो, ठीक आहे तुम्ही रील्स बनवता, ठीक आहे. पण तुम्ही एक मॅच आहे, पुढच्या मॅचला तुम्ही झिरोवर जाता, मग समोरचा व्यक्ती तुमची रील्स बनवेल का नाही बनवेल? कारण एखादा सिनियर प्लेअर स्वतःहून कधी रील बनवत नाही, कारण त्याला माहीत असतं. कारण की बॅटिंग आजकाल कोणी करू शकतो, बॉलिंग टाकणं खूप कडक आहे. कारण की बॉलरला फक्त मार कायसाठी झालेला आहे, कारण की हल्ली लहान पोरगा असेल किंवा मोठा पोरगा असेल, 7वा 8वा 9वा 10वा 11चा क्रमांकाचं सुद्धा बॅट्समनला षटकार म्हणू शकतो. त्यामुळे एक रिस्पेक्ट करा की तुम्ही कोणतीही गोष्ट करताना तर सिनियरची पुरेपूर रिस्पेक्ट करा. मग त्याच्यामध्ये ते अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील किंवा ॲज युजल कोणी असेल. कारण की तुमचे सिनियर म्हणजे सिनियर प्लेअर कधी असं कधी कमी पडत नाही किंवा लहान मुलाला कसा चान्स देता येईल तसं तो प्रयत्न करतो. त्याच्यामुळे नेहमी तुम्ही सिनियरची रिस्पेक्ट करा. या सीझनची पहिली मॅच आहे बामणडोंगरी विरुद्ध धारावे. पहिल्यांदा ही मॅच आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. म्हणजे धीरज सचिन विरुद्ध एका बाजूला असतील तेजस आणि संदेश. पूर्ण दोघांकडे चांगली आर्मी आहे. जेव्हा TDPL होतात तेव्हा यांचे खेळाडू आम्ही सातत्याने पाहिलेत. RPL होतात तेव्हा 11च्या 11 सोल्ड आउट होतात. तेजस मात्र असं म्हणतात की एक गाव एक संघ खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या गावामध्ये आम्ही ते पाहिलंय. हो, क्रिकेट आणि राजकारण नेहमी वेगळं ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते ठेवता. ही एकीचं बल. आणि प्रत्येक सीझनला रायगडमध्ये सर्वात टॉपची टीम कोणती? बामणडोंगरी. तर हे कसं जमतं तुला? क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स नाही करत. क्रिकेटमध्ये कोणी पॉलिटिक्स नाही करत आमच्या, कारण की मुलं पण खूप ऐकतात. थोडंसं बाहेर 19-20 असतं, पण क्रिकेट टीममध्ये मी अगोदर सांगितलं कोण कुठे जातं काय आयडिया नाही. आणि ज्यावेळी इलेक्शन असतं त्यावेळी मी अगोदरच सांगतो कोणाच्या प्रचाराला कोणी कुठं जा काही करा, पण क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा पॉलिटिशियन नाही पाहिजे. आणि जसं एक गावचं बोललं तर धारावे संघीसुद्धा तसं त्यांच्या गावात पण दुसरी टीम नाही आहे, ते सुद्धा एक गाव एक टीम आहे. तसे आमचीसुद्धा एक गाव एक टीम आहे. आणि तुम्ही 2-2 3-3 टीम जर करताना तुम्हाला ते CDE हेच फुल चालू राहतात. परंतु गावाची एक टीम असेल ना तर नक्कीच ते एक गटात असं म्हणजे तुम्ही त्या गटाला सुद्धा हरू शकता. त्यामुळे नक्की तुम्ही एका गावाची एक टीम नक्कीच करा. एक प्रश्न शेवटचा. पनवेल प्रीमियर लीगला तुम्ही नेहमीच सपोर्ट करता. आम्ही नेहमी पाहिला जेव्हा पनवेल प्रीमियर लीग असते सर्वात पहिला मॅच तेजस म्हात्रेचा असतो. अरे ऑप्शन कधी, लिस्ट कधी येणार, आयकॉन प्लेअर कोण आहेत, एवढी तुला आतुरता असते PPLची की तू अक्षरशः सर्व ग्रुपवरती प्रचंड चर्चा करतो. हो, मला आयकॉनची लिस्ट पाहिजे, बॉलिंग लिस्ट पाहिजे. कसं वाटतं पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन तुला? समाजकार्य आणि संदीप दादांचा एक मोठा सपोर्ट असतो या स्पर्धेला. नक्कीच खूप मोठी लीग आहे आणि छोट्या छोट्या मुलांसाठी प्लॅटफॉर्म आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये पूर्ण रायगडचा विचार केला जातो, पण पनवेल प्रीमियर लीगमध्ये पूर्ण पनवेल तालुक्याचा विचार केला जातो. त्याच्यामुळे छोटे मोठे खेळाडूसुद्धा खेळले जातात आणि त्याच्यामुळे खूप मोठा प्लॅटफॉर्म पण दिलेला आहे. चांगलं आहे. त्यावेळी संदीप दादाचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. तुमच्या असोसिएशनचं असेल किंवा काय असेल, जेवढा नफा होतो तो सर्व नफा तुम्ही पूर्ण समाजकार्य म्हणता किंवा गोरगरिबांना वाटतं, शाळेत जाता किंवा तुमचे काय मोठे मोठे आपले फाउंडेशन असतात त्याच्यामार्फत तुम्ही लोकांना मदत करायचा प्रयत्न करता. ती खूप खूप चांगली संकल्पना आहे. फक्त सांगा आता शेवटला. फिल्डिंग. येस, थँक्यू सो मच. थांबायचं आपण. सचिन दादा, तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? मी बॅटिंगच केली असती.
समोर बामणडोंगरी संघ आहे, तुमच्या गाव देखील एक संघ, आणि तुम्ही त्याच्यावर काय मेसेज देणार? हो, प्रत्येक गावामध्ये A, B, C, D आता बनलेत आणि रायगडमध्ये सातत्याने पोलची चर्चा होते. हो, आम्हाला B मध्ये ठेवा, C मध्ये ठेवा. जेव्हा नाईट मॅच येतात तेव्हा F पोलपर्यंत जातो प्रवास. तुम्ही कशा रीतीने बघताय अँगलला? आणि हो, क्रिकेट आणि राजकारण या दोन ज्या बाजू आहेत त्याला तुम्ही कशा रीतीने हँडल करता? क्रिकेट आणि राजकारण हे नेहमी क्रिकेटपासून लांबच राहिलं पाहिजे. राजकारण करावे आणि क्रिकेट लोकांनी क्रिकेटच खेळावे. आणि जे एका गावातली एक टीम बोलत आहेत, तर खरंच एक मिळून खेळले ना, तर कुठलीसुद्धा टीम असली ना तर त्या टीमला हरवण्याची ताकद असते. आणि A, B, C, D, E, F हे असे पोल ठेवतात. मला तर वाटत नाही का सर्वांच्याकडे बॅट्स बॉल त्यानेच खेळायचं असतो. पण सर्वजण बोलतात ए गटात आम्हाला नको, पण असं नाही होत. जेव्हा तुम्ही फायनलला खेळतात तेव्हा बोलतात का आम्हाला ए गटाची टीम सेमीला लागले. अप्रतिम उत्तर दिलं. सध्या मॅच सुरू होते. धन्यवाद तेजस दादा, दोघांना शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सुपर 16चा सामना जिथे जो संघ जिंकेल पोहोचणार सुपर 8 मध्ये. आणि मी तुम्हाला घेऊन चालतो कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयजी भोसले सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी टेंबे सर. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमने बॅटिंग केली. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 57 धावा बनल्यात. शिवण्य 11 आधी या संघासमोर लक्ष ठेवण्यात आलं 58 धावसंख्येचं. संकेत रानडे आणि त्याच्या साथीला प्रवीण चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेऱ्याचा बाली आणि त्याच्या साथीला वावंजेचा संकेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अपील उत्साह पहा, काय आक्रमकता धारण केली आहे. पहिला बॉल वेगाने टाकला. दुसऱ्याच बॉलवरती इथे कुडावे एक्सप्रेस ऋषी ठोंबरे वेगाने अपील करत असताना पाहायला मिळाला होता. उसळी जास्तीची पाहायला मिळाली. पिचिंग इन लाईन होता. डायरेक्शन जर एक चांगलं पाहायला मिळालं, परंतु पंचांनी ही बाब हेरली आहे. गणेशजी भाविस्कर सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. रायगड आणि ठाण्याचे एक्झिबिशन मॅचसाठी एक ऑफिशियल अंपायर म्हणून त्यांच्याकडे नेहमी आपण पाहतो. चांगला बॉल इथे डॉट बॉल आलाय. यावेळेला फटका फासला. कॅच बनू शकते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय. कॅच ऑफ. एक सहज साधा सोपा झेल होता. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. चांगला फलंदाज आघाडीला आपण सध्याच्या घडीला संकेतला पाहतोय आणि त्याचा झेल इथे धरणीला दान दिला जातोय. संकेत रानडे वावंजेचा खेळाडू आणि त्याचा झेल इथे निसटलेला पाहायला मिळाला. बॉडीचं संतुलन म्हणलं नाही. मिडॉफचा क्षेत्ररक्षक दूर होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयास कोळी तिथपर्यंत पोचू शकत होता. हेच सांगण्याचा प्रयत्न जणू काय कॅच ड्रॉप झाल्यानंतर पाहायला मिळाले. रिॲक्शन्स स्कोर कार्डवरती 1 आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. ऋषी चांगली गोलंदाजी करतोय. ऋषी ठोंबरेचा वेग प्रचंड आहे आणि त्यानं बीट केलंय प्रतिस्पर्ध्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बालीसाठी ब्लाइंड स्ट्रोक होता. पडल्यानंतर कट झाला हा बॉल. रिॲक्शन्स पहा ज्या पद्धतीने बॅटरचे आपण पाहिले होते. चांगला बॉल डिलिव्हर केला. ऋषीला तो सुवर्णमध्ये सापडलाय. सुवर्णमध्ये सापडला असंच म्हणता येईल ज्या रीतीने बॉल डिलिव्हर करण्यात आला होता. किंवा मागील 3 चेंडू आपण पाहिले तर सातत्य राखले गोलंदाजीतलं. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. वेग प्रचंड इथे धारण केलाय. अचूकता भेदकता गोलंदाजीतली आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पहा उच्च दर्जाचं. मैदानाच्या आतमध्ये तुती बोलते या गोलंदाजाची. आज नाणं खणखणीत वाजतंय. ऋषी ठोंबरे नावाचं. काय गोलंदाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. पहा वेगाने गोलंदाजी केली. रिॲक्शन साठी वेळ नव्हता त्याच्याकडे, परंतु त्याहूनही अधिक कौतुक करावं लागेल त्याचं. कुडावे या गावाला बिलॉंग वान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला 5 चेंडू हाताळलेत. केवळ 1 धाव खर्च करण्यात आलेली पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल देखील बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला. क्षेत्ररक्षक स्वतः ते ठिकाणी यष्टीरक्षक घेतोय. धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेता आला नाही. धावफलकावरती केवळ आणि केवळ एक शिवण्य 11 आदई या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 1 येणारे 24 बॉल आणि 57ची गरज. दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेला ज्यांच्या वतीने तब्बल 12 ब्रँडेड टी शर्ट देण्यात आले ते जय मल्हार कलेक्शनचे मालक किरवली गावाची सध्या ते ओळख बनत चालले आहे दीपेशजी पाटील यांचा सन्मान इथे आम्ही करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत सोहळा त्यांचा मी करतोय. मी विनंती करतो की
संदीपजी भास्कर, प्रीतम, आमची संपूर्ण कमिटी, महेंद्र या आणि आपल्या शुभास्ते दीपकजी पाटील यांना सन्मान करा. त्यांचे रील्स प्रचंड चांगले असतात. काहीतरी कॉन्टेंट ठेवतात ते रील्समध्ये या टी शर्ट प्रमोशनसाठी आणि ते थोडं युनिक असतं. मार्केटिंग पाहिजे. आजकाल मार्केटिंगशिवाय जमाना नाही आहे की आपण आपल्या बिझनेसचा मार्केट कसा करतो रील्सवर हे त्यांना माहिती आहे. दीपकजी पाटील खूप फेमस आहेत. फेज 1ला त्यांचं शॉप आहे. अभिनंदन. किरवली गावचे दीपकजी पाटील यांचा आपण सन्मान करतोय. 12 टी शर्ट आम्हाला दिलेत त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. आणि टॉप 12मध्ये असताना आम्ही मॅन ऑफ द मॅचसाठी त्या टी शर्ट खेळाडूला पुरस्कृत करू. प्रीतम पाटील आणि महेंद्र यांच्या शुभास्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद दीपकजी पाटील, चांगले योगदान तुम्ही दिलं. 12 टी शर्ट तुम्ही पुरस्कृत केल्यात जे खेळाडूंना मिळतील. थँक्यू सो मच. बॅक टू मॅच अँड इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. कल्पेश फीडचे ओनर, सध्याच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय तुम्ही जर का काढला ना, खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला संपूर्ण रायगडामध्ये ट्रेंडिंगला हा गोलंदाज आहे. कारण त्याची सध्याच्या घडीची फिटनेस आणि मला वाटतं रायगडातला कोणता खेळाडू राहिला नाही त्याच्याकडे कल्पेश फीडकडे गेला नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश घरतला वहा असा गोलंदाज. स्वागत केलं त्याचं. स्वॅग से करेंगे, भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ठोकला हा षटकार. कल्पेश घरतचं स्वागत झालंय. 40+ खेळाडू आहे. फिजिकल फिटनेस पहा चांगली राहिली आहे. वहा असा गोलंदाज. पहिलाच बॉल खूप टप्प्याचा टाकला. जिथे गोलंदाजाने बॉल टाकला शॉर्ट फलंदाज म्हणाला इथे जणू काय थँक्स अ लॉट. षटकार येत असताना पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. संकेत रानडेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय वेगाने. सिंगल इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. कल्पेश घरतच्या फिजिकल फिटनेसच्या कॅम्पची चर्चा मी करत होतो. किरण पवार सारखा खेळाडू त्याच्या कॅम्पमध्ये पाहायला मिळाला. उस्मान पटेल सारखा खेळाडू त्याच्या कॅम्पमध्ये पाहायला मिळाला. सुमित ढोंगडे सारखा खेळाडू पाहायला मिळाला. अनेक खेळाडू मग प्रत्येकाने फिजिकल फिटनेससाठी सध्याच्या घडीला प्रफुल्ल पाटील चॅम्बोलाही आपण पाहिलं होतं. मग अनेक खेळाडू मग उरण तालुक्याचे खेळाडू असतील, अगदी त्याच वेळेला उलवेडोर परिसरातील खेळाडू असतील, या खेळाडूच्या फिजिकल फिटनेसच्या कॅम्पमध्ये भर देत असताना पाहायला मिळाल्या. आणि त्याच कारणास्तव मैदानं गाजवतात हल्लीचे खेळाडू. सुदेश पाटील देखील त्याच्या कॅम्पमध्ये गेला होता. 8-0 पुढचा बॉल. लोअर फुल टोस पिक केला. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. साईड स्क्रीनच्या अगदी समोर मारलाय. पुढ्यात टाकला, मागे मारला. येतोय हा षटकार. कल्पेश घरत आता सपाटून मार खातोय. डिटर्जंटचाही वापर करत नाहीये दोन्ही फलंदाज. यावेळेला बालीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड हा फटका इथे पाहायला मिळतोय. एक लांब लचक षटकार येत असताना क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते परंतु ते अपुरे राहिले. 14 आल्यात. 58चा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष उभं झालंय परंतु पहिल्या 3 बॉलवरतीच 13 आल्या. यावेळेला देखील वेगाने पंचाकडे अपील करण्यात येते. पिचिंग इन लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, बॅटला बॉल बरंच झालाय की नाही, लिगल डिलिव्हरी, या साऱ्या बाबी इथे पडताळणी करण्यात येते आणि तदनंतर हा निर्णय देण्यात येतो. दीपकजी बोराडे सर एनआर पॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर हेड त्यांना आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला बॉलिंग अँड पंचाच्या भूमिकेमध्ये. रिएक्शन्स तुम्ही पाहिलं होतं. हा बॉल जो पाहायला मिळाला पडल्यानंतर उसळी घेत होता, डाव्या यष्टीच्या बाहेर जात होता. ही हेरली बाब असत म्हणता येईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15-0 दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला स्ट्राईक एंडवरती संकेत रानडेला आपण पाहतोय. 8 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. 5 चेंडू त्याने फेस केलेत. नॉट आउट आहे. त्याच्याकडून अपेक्षा धावांची मोठीशी आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल त्यालाही. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर जिथे मात्र आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवांतर धाव येते. अतिरिक्त धावा जास्तीच्या येत असताना इथे पाहायला मिळाल्यात. वारंवार चुका झाल्या त्या गोलंदाजाकडून. ती लय त्याला सापडली नाही. किंवा गोलंदाजीतला तो सुवर्ण मध्ये त्याला सापडला नाही. चेक. तर नुसतंच सन्मान्य आमदार साहेबांचा शुभागमन झाला आणि तेव्हा देखील आम्ही वक्तव्य केलं की प्रवीणजी पाटील साहेब खारघर हे या स्पर्धेचे बॅकबोन आहेत, आधारस्तंभ आहेत. सचिन वास्कर आणि प्रवीण पाटील दोघांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. खराब क्षेत्ररक्षण, नशिबाची साथ, धाव मिळतील 4. आणखीन एक नशिबाचा संजीवनी देणारा हा चौकार. हेलिकॉप्टर खेळला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पा करेल तर काय करेल. बॉल अचानकच त्याच्या समोरून
उडाला आणि याचंच कारण की काय इथे हुलकावणी दिली, चौकार आला. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच षटकामध्ये केवळ 1 धाव आली होती. दुसऱ्या षटकामध्ये अद्याप 18 धावा आलेल्या आहेत. एक लेग 22, तब्बल 19. यावेळेचा बॉल लांब 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 लांब, सर्वाधिक लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. क्या बात आहे, अप्रतिम षटकार इथे फलंदाजाने टटवलाय. आणि VIP डायस वरती आपण पाहताय ज्यांच्या वतीने लकी ड्रॉला एक ब्रँडेड बॅट आहे असे RK स्पोर्ट्सचे ओनर रुपेजी मडवी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो दादांना स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे. RK स्पोर्ट्सचे ओनर आहेत, त्यांच्याकडून ब्रँडेड बॅट लकी ड्रॉ एका प्रेक्षकाला खेळाडूला मिळेल. मी संतोषजी गरज सर सचिव यांना विनंती करतो की या आणि आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तर संदीपजी वास्कर फाउंडर यांना विनंती आहे आणि खजिनदार महेंद्र पाटील, प्रीतम भोपी सदस्य, वैभव पाटील तलोचे मजकूर यांना विनंती आहे की आपण या आणि आरुष आणि रुपेश दादांचा हा सन्मान करतोय. RK स्पोर्टची ही बॅट आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. ही RK स्पोर्टची बॅट 32-32 पाहिजेत. तर ही बॅट एका प्रेक्षकाला मिळेल. लकी ड्रॉ मध्ये 50 रुपयाचं कुपन आहे. स्कूटी देखील मिळेल, इलेक्ट्रिकल आणि बॅट अनेक पारितोषिक आहेत. धन्यवाद. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 18 बॉल आणि 32ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. आज खरं तर ॲडव्होकेट डे आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर संकेत रानडे ॲडव्होकेटच आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्या रीतीने तो खेळतो ना मैदानाच्या आतमध्ये, ज्या रीतीने त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, संघासाठी मोठी धावसंख्या इथे उभी करण्याचा मानस आणि धाडस त्याने दाखवलं. 18 बॉल 32ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कमध्ये हिरामण नाईकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. या युवा खेळाडूने सर्वाधिक चर्चेचा विषय तो देखील राहिलाय. पोदी गावाला बिलॉंग करतो, परंतु चर्चेचा विषय त्यावेळेला राहतो ना त्याचा अष्टपैलुत्व तो नेहमी सिद्ध करत असताना पाहायला मिळाला. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये हिरामण नाईकला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालंय. आज त्याला ती दहशत इथे दाखवावी लागणार आहे, किंवा त्याच्याकडे असणारी ती ताकद त्याला इथे दाखवावी लागेल. गोलंदाजी ती धार दाखवावी लागणार आहे, कारण स्ट्राईक एंडवरती प्रवीण चोडगेला आपण पाहत आहोत. बाली स्ट्राईक एंडवरती आहे. अद्याप बालीच्या बॅटमधून एक षटकार बघताना 4 चेंडू त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेले आहेत. ही बाब देखील विसरून चालता कामा नये. हिरामन पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर टाकला. वेग प्रचंड होता. इथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. पंच खूण करतायत. वाईट बॉल असल्याची आणि परिस्थिती वाईट असल्याची खूण इथे येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा, 27 धावा धावफलकावरती आहे. 27-0 आघाडीची जोडी जमली आहे. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल खोला टाकला, लॉंग ऑफला, वाईड इस लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बालीच्या बॅटमधून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. काय फटक्याचा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. हँड अँड कॉर्डिनेशन पहा. उजव्या यशीच्या बाहेर टाकला, कव्हर्सला उडवला, वाईड लॉंग ऑफ, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाहताच बिडत होतं. नेत्रदीपक अशा पद्धतीचा हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल पाहिली तर 33 धावा धावफलकावरती आहे. 17 बॉल आणि 25 ची आवश्यकता. सामना खुला झाला. गेम ऑन, मॅच ऑन. या वेळेला पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. खोला टाकला बॉल. इरामनचं मी अजून आधीच कौतुक केलं होतं, त्याचा उल्लेख केला होता. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला खेळताना पाहायला मिळालंय आणि खरं तर नावारूपाला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार आहे. आपल्या रिपिटेशनला, आपल्या नावाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल, कारण स्ट्राईक एंडवरती प्रवीण चोरगेला आपण पाहतोय. एक प्रख्यात, विख्यात, ख्यातनाम असा फलंदाज आहे. बॅटची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल इथे येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. स्कोरकार्ड वरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 34 ऑन दी बोर्ड. 34-0 आघाडीची जोडी जमली आहे. या दोन्ही फलंदाजांनी जणू काही वज्र निर्धारच केलाय. सामना केवळ आम्हीच संपवणार अशाच आविर्भावात मैदानाच्या आतमध्ये ते वावरत आहेत.
पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी पाहायला मिळाली. जिथे मात्र भारतीय संघ साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट खेळतानाही अशाच प्रकारच्या भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या. जिथे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीने एक मोठी भागीदारी रचली होती. दुसरं शतक आलं. विराटच्या बॅटमधून यावेळेचा फटका पहा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा आणि दर्जेदार फटका इथे पाहायला मिळाला. संकेत रानडेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाने केली चुकी. धाव मिळतात त्या 6. हा येतोय षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु आज या ॲडव्होकेटचा थाटच काही निराळा आहे. त्याने गोलंदाजांची वाटच लावायला घेतली आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल राहिले ते 14 बॉल आणि 18ची गरज. ही कॅच होती जी ड्रॉप झाली. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 40 धावांची भागीदारी 58चा पाठलाग करत असताना 8 बॉल 24 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने संकेत रानडेला आपण पाहत आहोत. एक कॅच ड्रॉप झाली होती. पहिला सिंगल ज्या वेळेला त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले होते आणि तिथून पुढे त्याने 23 धावा डेडिकेट केल्या असाव्या या संपूर्ण संघाला. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या टीमला पनवेल प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतो आहोत. हा बॉल वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. रमन नाईकची गोलंदाजी आता मात्र लाईक करू लागलेत प्रेक्षक वर्गही, कारण डॉट बॉल वरती टाळ्या होऊ लागल्यात. मॅच बनेल का? येणारे 13 बॉल 18ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत बाळगायची नाही, कारण क्रिकेटचा खेळ कधी पिशे मूड बनेल ना याचा मात्र नेम नाही. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं हे केवळ स्वप्नरंजक राहतं. खोल आतला बॉल यशांचा वेध विकेटच्या शोधामध्ये होता. मोठ्या डब्ल्यूच्या शोधामध्ये होता हिरामन नाईक आणि तो डब्ल्यू त्याला सापडला. विकेट प्राप्त झाली आहे. धक्का क्रमांक पहिला संकेत रानडे बाद. ही जोडी फोडली आहे. पहा, खरं तर एक निष्णात गोलंदाज म्हणून हिरामन नाईककडे पाहिलं जातं, परंतु आज ॲडव्होकेट डे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जो हिरामन नाईक एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, जो वकील झाला असता तर खऱ्या अर्थानं मला वाटतं डिवॉर्स स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं असतं. जोडी फोडली आघाडीची जमलेली त्याने. धक्का क्रमांक पहिला लागलाय. संकेत रानडे बाद होत असताना आपण पाहत आहोत. 40ला 1 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल बैकरला आपण पाहत आहोत. पळसपेचा खेळाडू राहुल बैकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतो. यस अंपायर. पाण्याची मागणी करण्यात आली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून पाण्याची मागणी करण्यात येते. चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. धावफलकावरती 40 बनल्यात. एक फलंदाज बाद. 12 बॉल आणि 18ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18ची गरज. सध्या VIP डाईज वरती कुमार अजय रामनाथ जोशी यांना आपण पाहतोय. MBA डिग्री मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत आणि यांच्याकडून पनवेल प्रीमियर लीगसाठी 1000 रुपयाचा आर्थिक मदत आली आहे. धन्यवाद अजय रामनाथ जोशी पेठ. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. 12 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो. चमकतो तो जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. या मॅच मध्ये ते घाव सोसावे लागतील. सहजासहजी तुम्हाला विजय मिळणार नाही. पूर्वार्धामध्ये प्रयास, कोळीने चांगला प्रयास केला. 34 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. आकर्षक फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती, परंतु अगदी त्याच वेळेला उत्तरार्धात दाखल आघाडीची जोडी जमली. अगदी हवे ठरले. गोलंदाजांवरती धावा खोऱ्याने गोळा केल्या. 40 बनल्या. 40ची एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. एक फलंदाज बाद झालाय आणि त्या कारणास्तव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल बैकरला आपण पाहत आहोत. पनवेलच्या पळसप्याला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. आणखीन एक युवा आणि वेगवान गोलंदाजाला इथे इन्व्हाइट करण्यात येत आहे. अलंकार भोईर, भातांचा गोलंदाज अलंकार भोईरला आपण पाहत आहोत. भातान गाव म्हटलं ना तर अमेठी युनिव्हर्सिटी, आणि भातान गाव म्हटलं तर नाईटच्या स्पर्धा आणि अगदी डोंगरामध्ये वसलेलं क्रीडांगण. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 40. एक फलंदाज बाद. 12 बॉल 18ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18ची गरज.
गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला खोला टाकला, ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला हिरामत नाईक चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. थ्रोईंग आर्म्स पहा, काय थ्रो केलाय त्याने. एक इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते. शिवान्या 11 आदई किरणजी शेळके साहेब यांच्या मालकीचा संघ शिवान्या शेळके हिच्या नावाने संघ खेळतोय. प्रशांतजी नवाले साहेब यांनाही आपण पाहिलं होतं, टीम हॅलो. मॅनेजर. हॅलो. अच्छा, जेवणाची सोय आमची ज्यांनी केली, अन्नदाता परब्रह्म शाकिबजी शेख आणि अजय तोशिफ शेख आणि यांच्या माध्यमातून उद्याची सोय अजय यांच्याकडून असेल आणि शाकिब यांच्याकडून. धन्यवाद. यावेळेचा बॉल फटका फसला, कॅच ऑफ. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निस्सावाना त्या रीतीने कॅच सुटलीये. हा झेल व्हायला हवा होता, ही कॅच नव्हती तरी मॅच होती. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी संघाच्या खेळाडूंना झालंय तर झालंय काय. आदरणीय रवी शेठ भोईर साहेब यांच्या मालकीचा संघ अजय पाटील मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. 42ला 1 येणारे 10 बॉल 16ची आवश्यकता. हिरामनच्या हातातून ही कॅच ड्रॉप झाली. जिथे उत्तरार्धामध्ये जिथे 24 धावांची खेळी साकारणारा संकेत रांडडेचा पहिल्याच धावेवरती अर्थात शून्यावरती झेल ड्रॉप झाला होता. यावेळेला खोलातला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. ज्युसी हाफ व्हॉली होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला, प्लेसमेंट चांगली होती, सिंगल मिळते, एकेरी धाव येते. अर्थात प्रवीण चोरगेच्या बॅटमधून एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारतीये. 43 धावा, 43ला 1 येणारे चेंडू शेष राहिलेत 9. 9 मध्ये 15ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धावा. क्रिकेटचा खेळ दैदिप्यमान असा 16 आपण पाहतोय. मॅच बनते, सामना बडू लागलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना आपण अलंकार भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 बॉल त्याने टाकलेत, 3 धावा केवळ खर्च केल्यात. यावेळेला थेट यशांचा वेध, आणखीन एक धक्का, आणखीन एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज क्रमांक 2 राहुल बैकर देखील बाद. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही भूमिका इथे गोलंदाज अलंकार भोईरची पाहायला मिळाली आहे. तांडीच वाकवली आहे त्याने. काय बॉल टाकला होता. थेट यष्टांवरती आढळणारा आणि बँग ऑन टार्गेट विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळते. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. अलंकार भोईर आज तुला झुकावय आणि नडावय लागणार आहे, कारण हे षटक जे आहे ना ते सर्वाधिक महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा किती ठेवायच्या या अलंकार भोईर एक मात्र गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये आहे सारं काही. हा लॉट आपण पाहतोय परवाच्या दिवशीच्या मॅचेस. याच मॅच मधला विजेता संघ जो 11:30 वाजता सकाळी 11:30 वाजता मॅच खेळवली जाणार आहे. पुन्हा एकदा लक्ष भेटतोय अंश 11 खेळण्याच्या अगेन्स्ट मयूर वाघमारेच्या अगेन्स्ट मॅच होईल. दुसरा सामना 12:30 वाजता चालू होईल. बॉस फायटर ओळे आणि रॉयल्स कळंबोली या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. आणि तदनंतरची मॅच तिसरा सामना स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर त्याच्या अगेन्स्ट श्रीजा KPC इनामपुरी ही मॅच राहील. ती अर्थात 1:30 वाजता हा सामना चालू होईल. 2:30 वाजता पुढची मॅच असेल प्रवीण स्पोर्ट्स खारघर आणि स्कीमर्स फॅमिली CK बॉयज मोरावे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली होती की काय, इथे अवांतर आलाय. अंपायरने व्हाईट बॉल दिलाय, परंतु रिॲक्शन एका क्षणाला क्षेत्ररक्षकांच्या असं वाटलं की जणू काय बॉल और बॅटला ब्रद झालाय. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती येणारी सिंगल व्हाईट +1 एकंदरीत धावा मिळतील. त्या 2 धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्री साऊंडा जाताडे रसायनीचे DJ मास्टर प्रशांत यांना तुम्ही पाहत होता स्क्रीनवरती. ही रील्स तुम्ही पाहताय. पनवेल प्रीमियर लीग 2025 प्रशांत DJ याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. पाठीमागे समालोचन कक्ष श्री साऊंडा जाताडे रसायनी. पुढचा बॉल खोलातला चेंडू आहे. यावेळेला बाली त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तो एकटाच लढतोय, किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. एकटाच लढतोय, एकट्याने कार्यक्रमच केलाय. षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल आपण पाहिलं
51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळालात. अलंकार भोईर याच्यावरती चढवलेला हा हल्ला होता. मैदानाच्या हातमध्ये प्रवीण चोरगे नावाचं वादळ अजूनही घुंगावत आहे. या वादळाच्या तडाख्यामध्ये अनेक गोलंदाज आलेले पाहायला मिळालेत. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगे. बाली येणारे चेंडू आता इथून पुढे आपण पाहिला ना तर 7 राहिलेत. 7 चेंडू आणि 7ची गरज. 7 बॉल आणि 7ची आवश्यकता. प्रवीण चोरगे मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. त्या पद्धतीने तो लढतोय ना, त्या पद्धतीने त्याचा खेळ राहिलाय. जणू काय सामना संपवण्याच्याच उद्देशाने तो मैदानामध्ये दाखल झालाय. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. आज संघाचे साथीदार म्हणत असतील तुला संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे बाली, आणि तोच बाली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड टप्प्यात आला आणि कार्यक्रम योग्यरित्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा, जणू काय आकाशाला बुकी मारत षटकार ठोकलाय. 6 बॉल आणि केवळ 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. गुलाबी थंडीमध्ये रंगणारा हा गरमागरम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 57 2 जिथे ऍक्शन रिप्ले पहा पुढ्यात टाकला होता. अगदी आपण पाहिला क्रीजचा वापर चांगला केला. बॅट पहा ना, त्याची ग्रीपच पहा, सारं काय सांगून जाते. पुढ्यात आला, मिडल केला, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा आकर्षक षटकार पाहायला मिळतोय. बॅट खालच्या बाजूला पकडतो आणि त्याच्या बॅटची ग्रीप जर का तुम्ही पाहिली ना तर तो हार्ड हँडल पकडत असताना पाहायला मिळतो. अर्थात केवळ मोठा फटकाच खेळायचा हा त्याचा मनोमन वज्र निर्धार पाहायला मिळतो. हॅलो. तर नक्कीच आपण आता पुन्हा एकदा आजचे अन्नदाते तुळशी पटेल यांचा आभार व्यक्त करूया. आणि उद्याचे अन्नदाते अजय, शाकिब आणि अल्बाज हे असतील, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ओ टू कॉम्बॉक्स. 6 बॉल आणि 1ची आवश्यकता. लॉट पहा, मी परवाच्या दिवशीची पहिली मॅच 11:30 वाजता चालू होणार आहे. या मॅच मधला विजेता संघ जो अंश 11 खेळण्याच्या अगेन्स्ट खेळ 11:30 वाजता मॅच चालू होईल याच्याकडे लक्ष वेधतो. दुसरा सामना 12:30 वाजता बॉस फायटर ओळे रॉयल कळंबोली. पुढचा बॉल बॅकफुटला, मॅच फिनिश, सामना संपवलाय. षटकार येत असताना प्रतीक माळीच्या बॅटमधून मॅच फिनिश केली आहे. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. प्रशांतजी नवाले साहेब आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीम आतमध्ये जाऊ नका, कारण ग्रामीण धमाका बाकी आहे. कृपा करून ग्रामीण धमाका अजूनही बाकी आहे. वेळ कमी आहे, कारण खारघर सारख्या उच्चभ्रू ठिकाणी आपण राहतोय आणि इथे पोलीस बंदोबस्त जास्तीचा असतो. येस, थँक्यू. तर धन्यवाद, शुभेच्छा. शिवण्णा 11 आदई संघ, प्रसन्न पाटील, किरण शेलके, कॉंग्रॅच्युलेशन्स, सुपर 8. खूप चांगली फाईट केली आणि हार्ड लक देऊया रवींद्रजी भोईर. त्यानंतर आमचे संघमालक असतील हिमांशू भोईर आणि प्रीतमजी पाटील आणि त्यांचे संघनायक प्रशांत पाटीलला पुढील वाटचालीसाठी. तर या मॅचमध्ये आपण खूप चांगला खेळ पाहिला. तोपर्यंत आपण उद्याचे अंडदाते अजय रामनाथ जोशी यांचा सन्मान करूया. या अजय जोशी, मी आत्ताच उल्लेख केला, उच्च शिक्षित, MBA डिग्री मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करतात. आणि अजय जोशी यांच्याकडून उद्या आम्हाला अर्थात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. शाकिब शेख आणि अरबाज शेख देखील त्यामध्ये सामील आहेत. धन्यवाद अजय जोशी आणि तिघांना मी शुभेच्छा देतोय. तिघांनी मिळून उद्या आम्हाला जेवणाची व्यवस्था केली. अन्नदाता सदा सुखी. तर जयेश सर, एकदा मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करा. धन्यवाद. तर विनंती करतो, बामणडोंगरी संघ गोलंदाजी घेतली आहे. लगेच तेजस्वी मात्रे आपण मैदानाकडे जायचंय. प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडा, कारण आता ग्रामीणच्या मॅचेस बाकी आहेत. अभिनंदन प्रवीण चोरगे, प्रसन्न पाटील, संपूर्ण टीमला. चांगला तुम्ही केलात. फोटो सेक्शन करा डेफिनेटली. चला बामणडोंगरी संघ आपण फिल्डिंग सेटअप करा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच